एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आज व्हिडिओची सुरुवात ना हे दोन मस्त असे छान पॅरटसोबत करते. गॅलरीत जरा बाहेर आली सकाळी आणि बघते तर इतके छान मस्त पॅरट होते. म्हटलं तुम्हालाही दाखवूयात. आणि त्यानंतर जे आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेल्फ ग्रूमिंग आणि आजचा शेवटचा दिवस आहे. उद्याला आम्हाला जे आहे बाहेरगावी जायचं आहे आणि त्यासाठी निघायचं आहे. म्हणून आज जे आहे ना म्हटलं चला स्वतःची जरा काळजी घेऊयात आणि ज्या गोष्टी खूप दिवसापासून पेंडिंग होतात ना तर त्या करूयात. तर सगळ्यात आधी मी ना घरातलं सगळं आवरलं आणि जे आहे इथे निवांत मस्त जे आहे आता बसली आहे वॅक्सिंग करण्यासाठी. आणि बऱ्याच वेळा मी तुमच्यासोबत शेअर करत असते की मी घरीच वॅक्सिंग वगैरे करते. तर म्हटलं चला तुम्हाला हे आठवण करून देऊया. कारण काय होतं ना, जसं मला ना वॅक्सिंग वगैरे जमते पण स्पेशल असं काही रिझन नसलं ना तर मग मला वॅक्सिंग करायचा जरा कंटाळा येतो. आणि आता हे गावाला जायचं एक चांगलं रिझन मिळालं होतं म्हणून म्हटलं जरा करूयात. आणि माझे पायाचे जे हेअर आहेत ना ॲक्च्युली ते खूप जास्त थिक आहेत, त्यामुळे मला थोडा वैताग येतो. कारण जेव्हा पायावरची अशी वॅक्सिंग केली जाते ना तेव्हा खूप जास्त त्रास होतो. म्हणजे अगदी थिन हेअर असले ना एवढं जास्त लागत नाही, पण ज्यांचे हेअर असे जास्त थिक असतात ना त्यांना जरा जास्त लागत असतं. आणि मग त्यानंतर काय होतं ना की थोडे रॅशेस पण होतात. मला फक्त पायावर जे असतात ना जेवढे माझे जास्त थिक हेअर आहेत ना तेवढ्यावर होत असतं. आणि मी अशा पद्धतीने नेहमी घरीच वॅक्सिंग करते. एक डब्बा आणत असते मी वॅक्सचा. आणि त्यानंतर ह्या घरच्या घरी ज्या स्ट्रिप्स असतात, मी या जीन्सच्या कापडाच्या स्ट्रीप ज्या आहेत ह्या यूज करत असते. माझ्याकडे ज्या मार्केटमध्ये मिळतात ना त्या पण आहेत, पण मला ह्या जास्त व्यवस्थित ज्या आहेत ना वाटतात. जेव्हा पण मी असं थोडा सेल्फ ग्रूमिंगचा असं व्हिडिओमध्ये काही शेअर करते ना मग मला बऱ्याच कमेंट येत असतात. आणि हे पहा थ्रेडिंग पण मी घरी करत असते आणि याआधीही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो थ्रेडिंग करण्यासाठी ना तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्ही पायांच्या हेअरपासून प्रॅक्टिस करा. आणि जेव्हा तुम्हाला थ्रेड व्यवस्थित चालवता यायला लागलं ना मग तुम्ही जे आहे फोरहेडवर ट्राय करू शकतात. आणि त्यानंतर अप्पर लिप्स करायचे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठल्या दिशेने जे आहे आपण कशा पद्धतीने थ्रेड जो आहे पकडल्यानंतर जे आहे तुम्ही कशा पद्धतीने ओढून मग ते केस काढू शकतात. कारण की असं एक्सप्लेन करणं मला एवढं व्यवस्थित जमणार नाही, पण प्रॅक्टिस तुम्ही करू शकतात. आणि एखादा डिटेल व्हिडिओ तुम्ही जो आहे बघितल्यानंतर जे आहे, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. जोवर आपली प्रॅक्टिस होत नाही तोवर तुम्ही अजिबात डोळ्यांपर्यंत पोहोचायचंच नाही. आधी पायांवर, मग फोरहेड, मग अप्पर लिप्स आणि मग जे आहे डायरेक्ट आयब्रोवर तेव्हा जायचं. अदरवाईज डायरेक्ट गेलं ना तर थोडी भीती असते केस एक्स्ट्राची जाण्याची. आणि एकदाचा हात बसला ना मनुष्याचा मग ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक आठवड्यात जे आहेत ते करू शकतात. आणि मी बऱ्याच दिवसापासून थ्रेडिंग पण केली नव्हती, कारण माझं असं होतं की एक साथच डायरेक्ट व्यवस्थित मस्त असं चमचमीत बनून जे आहे गावाला जायचं. सो इथे माझी थ्रेडिंग पण कंप्लीट झालेली आहे. आणि आज ना जरा उशिराच अंघोळ केली आणि तुमच्यासोबत एक गोष्ट पण शेअर करायची होती. तर पहा, मी मागच्या वेळेसही तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मी हेअर स्पाची एक क्रीम आणलेली आहे. तर ही केरेटिन नावाची एक हेअर स्पाची क्रीम आहे. अगदी स्पॉन्सर वगैरे काहीही नाही. मी मागच्या वेळेस मागवली, 500 रुपयाचा हा डब्बा मला मिळालेला आहे. आणि पूर्ण 1 kgचा जो आहे हा डब्बा आहे. सो म्हटलं ट्राय करूयात. सो याच्यावर सगळे इन्स्ट्रक्शन जे असतात ना दिलेले असतात की तुम्ही कशा पद्धतीने काय काय कसं कसं केलं पाहिजे. सो केरेटिनने काय होत असतं ना, म्हणजे हेअर स्पाने काय होत असतं बेसिकली बघा, तर तुमचे जे हेअर आहेत ना तर त्यामध्ये थोडा शाईन ॲड होते, हाताला थोडे सॉफ्ट लागतात. आणि म्हणजे तुम्ही जर त्याच्याकडून अपेक्षा करत असाल की तुमचे हेअर फ्रीजी असतील आणि ते खूप स्ट्रेट होऊन जातील, फ्रीजीनेस थोडा कमी होतो. म्हणजे तुम्ही केसांमध्ये हात टाकल्यानंतर टँगल खूप बऱ्याच पद्धतीने टँगल कमी होऊन जातात जर तुम्ही हेअर स्पा केला तर असे थोडे जे आहेत ना याचे फायदे होत असतात. आणि जसं मी तुम्हाला आता सांगतेच आहे की काय होतं ना, आमच्याकडे ना हार्ड वॉटर खूप जास्त आहे. सो मी कितीही केसांची काळजी घेतली ना मला केस धुण्यासाठी जे आहे त्या पाण्याचाच यूज करावा लागतो. त्यामुळे केस माझे गळत नाही, कारण मी जे आहे व्यवस्थित डाएट वगैरे फॉलो करत असते, आवळा ज्यूस पित असते किंवा मग मी ड्रायफ्रूट्स खात असते. त्यामुळे केस माझे अजिबात एवढे जास्त गळत नाही. पण मला ना केसांची शाईन पाण्यामुळे माझी गेली आहे किंवा थोडा फ्रीजीनेस जो आहे तो जास्त मला वाटायला लागला आहे. सो मला बाहेरून काही ना काहीतरी केसांसाठी करावंच लागेल. म्हणून मी लास्ट टाईम जो आहे हा हेअर स्पा मागवला होता आणि आता सेकंड टाईम यूज करते आणि म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये
घेईल. सिंपल आहे, तुम्ही आंघोळ करताना डायरेक्ट बाथरूममध्ये सुद्धा याला यूज करू शकतात. ओल्या केसांवर थोडी क्रीम घ्यायची आणि पूर्ण केसांना पूर्ण स्काल्पमध्ये जे आहे छान मसाज करून जे आहे इव्हनली स्प्रेड करायची. एक जाड दातांचा जो कोंब असतो ना तसा घ्यायचा आणि त्याने केस विंचरून घ्यायचे, जेणेकरून सगळ्या केसांना जे आहे ना ही क्रीम छान स्प्रेड होईल. आणि त्यानंतर अशी शावर कॅप जी आहे ना ती घालायची. तुम्ही जो कुठला हेअर स्पाची क्रीम यूज करत असाल ना त्यावर टायमिंग लिहिलेला असतो. इथे 10 ते 15 मिनटं बनलेलं आहे. सो मी 15 मिनिट ना अशी हेअर कॅप जी आहे ती घालून ठेवेल केसांमध्ये आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने जे आहे आपले केस छान वॉश करून घ्यायचे. आणि पुढचे 2 ते 3 दिवस ना मॅक्स टू मॅक्स 3 दिवस तरी तुम्हाला हातांना ना केस खूप छान मस्त सॉफ्ट लागतात. अगदी अशी शाईन असते ना, ती शाईन आपल्याला स्वतःला फील होत असते. व्हिजिबली एवढी दिसत नाही पण आपल्याला हातांना खूप जास्त फील होते. सो हा असा हेअर स्पा जो आहे तुम्ही घरच्या घरी करू शकतात. मला लास्ट टाईमच ना म्हणजे छान वाटलं होतं की थोडे केसांमध्ये काही ना काही एक नवीन जे असते छान मस्त जे असतं ना एक नवीन लुक जो असतो तो केसांना मिळतो आणि थोडी जे आहे आपल्याला स्वतःला केअर करण्याचा आहे जो आहे चान्स मिळून जातो. सो म्हटलं चला तर यावेळेस तुमच्यासोबत शेअर करूया, कारण लास्ट टाईम मला थोडा मस्त छान इफेक्टिव्ह वाटला होता तो. सो छोटीशी गोष्ट आहे, काहीतरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हेअर स्पा वगैरे घरी करू शकतात. आणि बघा त्यानंतर ना मी इथे मला जे आहे आता मला उद्या जायचं आहे आणि मग 8 दिवसपर्यंत हे सगळे जे माझे पाण्यात जे ग्रो होणारे झाडं आहेत ना त्यांचं मला सगळ्यांचं पाणी चेंज करून आणि जे ग्लासमध्ये आहेत कपमध्ये आहेत या सगळ्यांना मला जे आहे व्यवस्थित वॉश करून ठेवायचं आहे. आणि यासोबतच ना मी या सगळ्या जेवढ्या पण तुम्ही बॉटल बघताय कप बघताय सगळ्यांमध्ये ना मी आरोचं वॉटर भरत असते, कारण आमच्याकडे अगेन खूप जास्त हार्ड वॉटर आहे त्यामुळे मी ते भरणं जे आहे प्रेफर करत नाही. आणि काचेच्या बॉटल वगैरे असल्या ना मग त्याच्यावर ते हार्ड वॉटरचे स्टेन जे असतात ना ते येतात, त्यामुळे मग मी आरोचं पाणी यूज करते. आणि काय होतं ना तुम्ही 5 ते 6 दिवसातून जरी हे पाणी चेंज केलं ना तरीही चालतं. किंवा मग एकदा बघून घेतलं आपण की एखादी रूट खराब होते किंवा एखादा पत्ता सडतोय तर मग ते बघून घेतलं ना ते काढून दिलं तर बरं होतं. नाही तर मग ते पाण्यामध्ये ते पूर्ण फंगस ग्रो होते आणि बाकीच्या दुसऱ्या कटिंग ज्या छान ग्रो होत असतात ना त्यासुद्धा खराब व्हायला लागतात. त्यामुळे कमीत कमी 8 दिवसातून तरी पाणी तुम्ही चेंज करा किंवा मग छान त्याची जी आहे रूट्सची मस्त क्लिनिंग करून घ्या. पत्त्यांना तुम्ही वॉश करून घेऊ शकता. आणि याने ना तुम्ही बघू शकता हे सिंगोनियम जे आहे ना सिंगोनियम आहे अगदी छोटंसं लावलं होतं मी आणि आता रूट्स त्याच्यासुद्धा खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि ते पण छान एकदम मस्त ग्रो करते. आणि एक छोट्याशा जे आहे मी ग्लासमध्ये याला ग्रो करते. आणि बघा आता जो सीझन चालला आहे ना म्हणजे पूर्ण थंड वातावरण झालं आहे तर त्याने काय होतं मनी प्लांट किंवा ज्यांच्या रूट्स अशा पत्त्यांना असतात ना नोड एरिया असतो तर त्यांच्या रूट्सना अशा पद्धतीने ग्रो व्हायला लागतात. आणि हा जो सीझन असतो ना असं तुम्ही म्हणजे एरियल रूट्स असतात या मॉइश्चर जे आहेत ना पूर्ण एन्व्हायरमेंटमधलं ॲब्झॉर्ब करत असतात आणि मग त्याने ते ग्रोथ जी असते त्यांची फास्ट होते. आणि तुम्ही इथून जर ही कटिंग कट केली ना आणि तुम्ही पाण्यात ग्रो करा किंवा मग तुम्ही मातीमध्ये ग्रो करा खूप म्हणजे 100% जी असते ना ही कटिंग ग्रो होते. सो अशा पद्धतीने तुम्ही पाण्यात ग्रो करत असताल मनी प्लांट किंवा मग तुमचा मातीत देखील असेल ना आणि तुमचा वेल जो पुढे जात असेल ना आणि त्याचे असे रूट्स निघालेले असतील तर तुम्ही मल्टिप्लाय करायचं असेल ना तर तिथून कट करून जे आहे तुम्ही मनी प्लांट वगैरे जे आहे अशा पद्धतीने मल्टिप्लाय जे आहे करून घेऊ शकतात. सो माझं एक महत्त्वाचं काम होतं आजचं जे मी इथे आता कंप्लीट करून घेत आहे. सकाळी माझे कपडे वॉश करून झाले होते पण हा ड्रेस ना मी जरा विचार केला की हा मी ट्रॅव्हलिंग करताना घालून जाईल म्हणून म्हटलं याला जे आहे मी वॉशच केला नव्हता. 1-2 वेळा जे आहे मी याला यूज केलेला आहे पण वॉशच केला नव्हता. सो मी त्याला मिठाच्या पाण्यामध्ये जे होतं ना भिजवत घातलेलं होतं आणि आता जे आहे नॉर्मल थोडंसं जे आहे साबण वगैरे लावून धुवून काढत आहे म्हणजे मला उद्या जे आहे याला वेअर करता येईल. सो सकाळी ना माझे बरेच कामं झाले पण मी आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळे इन्क्लूड केलेच नाही. ठरल्याप्रमाणे पियाचं म्हणजे तिने मला सांगितलं होतं की मी स्कूलमधून आल्यानंतर आहे ना मगच आपण पॅकिंग वगैरे करायची. थोडीशी जी पॅकिंग होती ना थोडी म्हणजे मेकअपचं सामान वगैरे जो काय आहे तो मी थोडा एका बॅगमध्ये काढून ठेवला होता आणि तो फक्त एकदा चेक करून मला भरायचा होता. पण सगळ्यात महत्त्वाची जी पॅकिंग असते ती म्हणजे कपड्यांची, कारण असं वाटतं हाही ड्रेस घ्यावा मग याला पण ठेवावं, हा यावेळेस कामात येईल मग हा संध्याकाळी कामात येईल. आणि ट्रस्ट मी तुम्ही कितीही कपडे घेऊन जा जेवढे बॅगेतून तुम्ही गावी गेल्यानंतर 3-4 कपडे जे वर
पडलेले असतात ना तेच अल्टरनेटिव्ह घातले जातात, बाकीचे अर्धे कपडे हे असेच्या असे घरी येतात. हा एक्सपिरियन्स आहे खूप मोठा आणि त्यातूनच मला हे कळलं आहे. पण तरीही मी सगळे कपडे घेऊन जाईल आणि ह्यावेळेस तर स्वतःच्या गाडीवर जायचं आहे, त्यामुळे अजिबातच जे आहे नको म्हणायचंच नाही. येऊ द्या, जे असेल ते सगळं घेऊन जाऊ, स्वतःची गाडीचा थोडा फायदा झाला पाहिजे. आणि इथे जे आहे ना मी आता तीच बॅग वगैरे पॅक करून घेते आणि ही बॅग तुम्हाला दिसते ना पियाच्या हातातली, ही तिने 8 दिवसापूर्वीच तिचं जे काही तिला घ्यायचं होतं ना त्या बॅगेमध्ये तिने सगळं कोंबून ठेवलेलं होतं की हे मला जे आहे माझं मी बॅग पॅक करून ठेवते. म्हणजे जेव्हा आमचं डिस्कशन चाललं होतं ना की आपण जायचं प्लॅन करूयात, आता जायचं तेव्हा जायचं, तेव्हापासून तिची ही प्लॅनिंग झालेली होती. एक्साइटमेंट असते मुलांची आणि मुलांनाच काय आपल्यालाही असते. आणि आमचं तर पहिली ही म्हणजे अशी मोठी टूर होणार आहे आणि गाडीवर आम्ही पहिल्यांदा गावी जे आहेत जाणार आहोत. म्हणजे आम्ही जे आहोत ना पहिले माझ्या सासरी जाणार आहोत आणि मग तिथे 2-3 दिवस राहिल्यानंतर मग माझ्या माहेरी आणि मग तिथून घरी, असा थोडा प्लॅन आहे. सो इथे जे आहे ना त्याचीच सगळी ही प्लॅनिंग आहे. आणि काय ना म्हणजे आम्ही आधी जे होतो ना मी माझ्या मम्मीकडे पहिले जाणार होती आणि मग सासरी जाणार होतो, पण प्लॅन थोडा चेंज झाला आणि जे आहेत ना आता म्हटलं पहिले सासरी जाऊया आणि मग जे आहे मम्मीकडून मग घरी येऊयात, म्हणजे मला मम्मीकडे जरा 1 दिवस एक्स्ट्रा राहायला मिळेल. आणि काय झालं ना पिया स्कूलला गेली तेव्हा म्हणजे तिला जरा पोटात दुखत होतं, पण ती जेव्हा घरी आली ना तेव्हा तिचं असं पूर्ण फेस हे झालं होतं, पूर्ण सॅड झालेला होता आणि तिला जरा कणकण आहे, जरा ताप वाटतोय. पण आता भीती ही वाटते मला की उद्या म्हणजे जायचं आहे आणि आता तिला एक्स्ट्राचा ताप वाढायला नको, म्हणून जे आहे मी तिला आधीच आता औषध दिलं, रात्री झोपताना एक वेळ औषध देईल जेणेकरून जो ताप आहे ना तो वाढणार नाही. कारण आता वातावरण अचानक चेंज झालं आहे, पूर्ण थंड वातावरणाची बॉडीला सवय झाली होती आणि आता लगेच थोडं गरम जे आहे ऊन पडायला लागलं आहे, त्यामुळे याचं जे आहे परिणाम तर होणारच आहेत. ट्रॅव्हलिंग जर आपल्याला करायची असेल कुठे 8 दिवस 12 दिवस गावाला जायचं असेल तर एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे स्वतःचा शॅम्पू किंवा सोप वगैरे किंवा ॲटलिस्ट लहान मुलांचं सामान घेऊन जाणं. सो पियाच्या औषधीच्या अशा काही बॉटल्स असतात ना, मी फेकत नाही त्यांना आणि मग मी त्यांच्यामध्ये ना शॅम्पू वगैरे जे असते ना ते नेत असते. मग पियाचाच थोडा एक्स्ट्रा घ्यायचा आणि मला जर हेअर वॉश करण्याची गरज पडली तर मग मी तिचाच शॅम्पू यूज करत असते. कारण मग तेव्हा तिथून जाऊन विकत आणा असं मला जरा हे वाटतं आणि पियासाठी तर मला नकोच वाटतं की मोठ्यांचा शॅम्पू यूज करायला, म्हणून मी जे आहे ना तिचं शॅम्पू आणि तिचं सोप मी नेहमीच जो असतो सोबत नेत असते. आणि शॅम्पू घेऊन जाण्यासाठी अशी छोटीशी बॉटल घरात असली ना तर नेहमी बरं पडत असतं. आणि इथे जरा मेकअपचं सामान होता, माझ्यापेक्षा जास्त पियाचंच आहे, तिच्या जे हेअर ॲक्सेसरीज आहेत त्यानेच पूर्ण पाऊच जे आहे माझं इथे पूर्ण भरलेलं आहे. मी ना पूर्ण दिवसभरातलं ना पूर्ण सगळ्यात महत्त्वाचं काम करते, ते म्हणजे माझ्या झाडांची काळजी कशी घ्यायची हे मी माझ्या भावाला समजवत आहे. अगदी म्हणजे असं वाटतंय ना की मी जे समजवते ना याच्या मनापर्यंत पूर्ण जाऊन पोहोचावं आणि जेव्हा ही गोष्ट तो करेल ना तेव्हा त्याने सगळा विचार करून जे आहे ते करावं. जास्त पाणी कमी पाणी अजिबात व्हायला नको, म्हणून मी अगदी त्याला गोष्टी ज्या आहेत ना समजावून सांगते की कुठल्या झाडाला कसं पाणी द्यायचं असतं. कारण ज्या व्यक्तीला प्लांट्समधला पीसुद्धा समजत नाही ना त्या व्यक्तीला ना सांगणं खूप कठीण असतं. आणि असं बऱ्याच वेळा व्हायचं माझं, मी जेव्हाही माहेरी म्हणजे मी आणि पिया जायची आणि पियाच्या पप्पांना सगळं समजावून जायची, आल्यानंतर माझे 2-3 तरी झाडं खराब झालेले असायचे. आता होप सो की असं व्हायला नको, तर तोही मन लावून तर ऐकतोय. आता लेट सी. आणि मी आता त्याला सांगितलं आहे की तुला डाऊट असला ना सरळ मला व्हिडिओ कॉल करायचा आणि मगच झाडांना पाणी घालायचं, अदरवाईज घालायचं नाही. कमी झालं चालेल पण जास्त व्हायलाच नको. सो माझ्या ज्या पण सीड्स मी ग्रो करत होती ना, मी अगदी त्याला सांगितलं की चम्मचने पाणी द्यायचं, हाताने द्यायचं नाही, बॉटलने द्यायचं नाही. त्याला मी तिथे जे आहे ना बाऊल आणि चम्मचसुद्धा आणून ठेवली की तू यानेच जे आहे अगदी थोडं थोडं पाणी द्यायचं. आणि तो म्हणला की मी त्यापेक्षा इथे राहिलो नसतो ना, मला तेच परवडलं असतं. एखादं झाड खराब झालं तर तू माझंच नाव घेशील आणि ते तर होणार आहे. पण चला लेट्स होप की हा सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल. आणि मला असं वाटतंय आता की अब तुम्हारे हवाले वतन साथियो, सांभाळ व्हावा सगळं व्यवस्थित. फक्त जे आहे ना माझे झाडं तेवढे व्यवस्थित राहिलं पाहिजे. घरातले याने काहीही काम नाही केलं तरीही चालेल, पण झाडं मात्र व्यवस्थित आणि असे छान जे आहेत ना यांची अशीच ग्रोथ राहिली पाहिजे. एकही झाड खराब होता कामा नये. बघूयात काय होतं 8 दिवसानंतर. आणि आता हा लास्ट जो आहे याच्यानंतर जे आहे आपण आता 8 दिवसानंतरच आपले सगळे फ्लावर्स बघणार आहोत. तोपर्यंत बरेच फ्लावर्स गेलेले असतील. सो एक गार्डनिंगचा छोटासा व्ह्यू देते. जमलं तर पुढच्या व्लॉगमध्ये निघायच्या वेळेला ट्राय करेल मी की थोडंसं कॅप्चर करून घ्यावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं.
सकाळी आम्हाला 6च्या आत जे आहे निघायचं आहे. त्यासाठी आम्ही रात्रीच असं ठरवलं, की जेवढी पॅकिंग झाली ना, तेवढी गाडीमध्ये ठेवून द्यावी, जेणेकरून सकाळी जास्त गडबड होणार नाही. सो आम्ही इथे जे आहेत सगळे जेवढ्या बॅग पॅक होत्या ना, तेवढ्या इथे गाडीत ठेवत आहोत. सोबत पियाने तिची जी बाबांसाठी बनवलेली राखी होती, ती देखील आणली होती. आणि चला आता या सगळ्या पॅकिंगसोबत आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.